काय सांगितलंय बा या ठिकाणी का ए ग्रेटर दॅन 0 हाय कॉम्प्लेक्स दिलेला आहे तुम्हाला. ओके ठीक आहे. आयोटाची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. मॅग्निट्यूड हे ऑलरेडी त्याचं दिलेलं आहे आणि कॉन्जुगेट ऑफ झेड तुम्हाला काय केलेलं आहे विचारलेलं आहे. आता सेम या टाईपचा क्वेश्चन 2025-24 ला एकदा विचारून दिलेला आहे. पहा आता काय सांगितलं त्यांनी, एक तुम्हाला काय दिलेला आहे कॉम्प्लेक्स, जो कॉम्प्लेक्स काय 1 प्लस आयोटा अपॉन ए मायनस काय आयोटा. ओके आता हा जर असा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलंय का याच्या मॅग्निट्यूडची ही व्हॅल्यू आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय? मॅग्निट्यूड म्हणजे काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच्या लेक्चरमध्ये का कोणत्याही कॉम्प्लेक्सचं मॅग्निट्यूड म्हणजे त्याचा काय असतो मोड. मोड म्हणजेच काय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग हे करण्यासाठी तुमच्याकडे तो कॉम्प्लेक्स माहित पाहिजे ना. ए प्लस आयोटा बी या फॉर्मॅटमध्ये असेल तर तुम्ही ए बीचा काय करणार आहे स्क्वेअर करणार आहे. मग जर मला याची व्हॅल्यू गिवन आहे तर मला ऑलरेडी कॉम्प्लेक्स माझा काय काय पाहिजे मला माहित पाहिजे. तो कॉम्प्लेक्स माहित पाहिजे याचा अर्थ मला हा जो फॉर्मॅट दिलाय हा फॉर्मॅट माझा डायरेक्ट कॉम्प्लेक्सचा नाहीये. ओके म्हणजे मला याला काय करावं लागेल कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्ट करावं. याला जर मला कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्ट हा जो दिलाय या एक्सपान्शन करून घेणं. ओके 1 प्लस आयोटा ब्रॅकेटचा काही दिलेला आहे स्क्वेअर. याचं एक्सपान्शन काय होणार आहे 1 म्हणजे 1चा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 आयोटा प्लस आयोटाचा स्क्वेअर. ओके आणि आपण काय होणार आहे ए मायनस आयोटा. मग आता इथं काय होईल 1 प्लस 2 आयोटा मायनस काय इथं 1 आपण काय ए मायनस आयोटा. म्हणजे आता इथं 1 ला 1 काय झाला कॅन्सल झाला 2 आयोटा आपण काय ए मायनस आयोटा. आता हा जो कॉम्प्लेक्स मिळाला आहे याला कन्वर्ट करायचं आपल्याला. याला कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करणार आहे वरती कोण आहे वरती जर पाहिलं तर कोण आहे 2 आयोटा आणि खाली काय ए मायनस आयोटा. ओके ए मायनस आयोटा याला मल्टिप्लाय करायचे. कशाने मल्टिप्लाय करणार तुम्ही ए प्लस आयोटा ए प्लस आयोटा. आता जर याने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे इथं 2a आयोटा आणि याने याला केलं तर काय होणार आहे मायनस आयोटाने आयोटाला गेला आयोटा स्क्वेअर झाला. आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 -1 नी 2 ला गेलं -2 आपण खाली जर पाहिलं तर काय होणार आहे ए स्क्वेअर प्लस 1 का कारण हा ए आयोटाच्या शेजारी कोण आहे 1 आहे 1चा स्क्वेअर 1च होतो. ओके मग आपण इथं काय केलं जर इथं पाहिलं तर हा जो बेस आहे हा याचा पण बेस आहे हा याचा पण बेस आहे. म्हणजे आता जर आपल्याला बेस सेपरेट करायचं जर ठरलं दुसरी गोष्ट आयोटाचा कॉम्प्लेक्सचा जो फॉर्मॅट आहे तो काय असतो ए प्लस आयोटा बी. म्हणजे आता हा जो 2a आयोटा हा काय करावा लागेल आपल्याला बॅक साईडला घ्यावा लागेल आणि -2 पुढे घ्यावं लागेल. म्हणजे इथं काय होणार आहे -2 अपॉन खाली काय लिहिलं आपण ए स्क्वेअर प्लस 1 प्लस काय होणार आहे 2a अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 इथं काय होणार आहे आयोटा आणि हा काय झालेला आहे आता आपल्या कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे. आता याच्या मॅग्निट्यूडची व्हॅल्यू दिलेली आहे 2 अपॉन अंडर रूट 5. आता याचं मॅग्निट्यूड जर मला काढायचं असेल तर मला काय करावं लागणार आहे अंडर रूट ह्या दोघांचा काय करावं लागणार मला स्क्वेअर करावं लागणार आहे आणि ह्या दोघांचा स्क्वेअर हा काय होणार आहे 2 अंडर रूट किती येणार आहे 5. ओके मग आता ते नंबर जे आहेत त्यांचा आपण काय करून घेऊया स्क्वेअर. अंडर रूट काय होणार आहे अंडर रूट मॅग्निट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स किती दिलेली मला 2 अंडर रूट किती दिलेली आहे 5. ओके मग आता इथं काय होणार आहे एचा स्क्वेअर म्हणजे अंडर रूट इथं काय होणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय 2 अंडर रूट 5. ओके ठीक आहे मग आता इथं काय होणार इथे ए म्हणजे कोण आहे -2 अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर प्लस 2a अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर इज इक्वल टू काय 2 अंडर रूट किती आले 5. जर मला ह्या दोन हे रूटचा जो सिम्बॉल आहे हा मला नको आहे याच्यासाठी मी दोन्हीकडे काय करणार स्क्वेअर करणार. जर मी दोन्ही साईडला स्क्वेअर केलं तर इथं -2 चा स्क्वेअर किती झाला इथे जर पाहिलं तर पहा हा स्क्वेअर होणार रूट निघून गेला म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे -2 अपॉन इथे काय ए स्क्वेअर प्लस 1 या दोनचा काय स्क्वेअर आहे प्लस 2a अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 याचा पण काय स्क्वेअर आहे इथे किती होणार आहे 4चा 4 होणार आणि हे काय येणार आहे 5 म्हणून बाहेर येते. फक्त रूटचा सिम्बॉल या ठिकाणी गेला. आता आपण काय करू स्क्वेअर करू -2 चा स्क्वेअर किती आला +4. ओके -2 चा स्क्वेअर किती आला 4 आपण खाली काय होणार आहे पहा आता याचा जो स्क्वेअर होणार आहे तो स्क्वेअर कोणाचा होणार आहे याचा स्क्वेअर होणार आहे बरोबर आहे. म्हणजे इथे जर पाहिलं तात्पुरतं आपण लिहून घेऊया ए स्क्वेअर प्लस 1 याचा काय होणार आहे स्क्वेअर प्लस इथे काय होणार आहे 4a आपण खाली काय होणार आहे ए स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचं काय होणार आहे स्क्वेअर आणि इथं काय दिलेलं आहे 4/5. ओके ठीक आहे इथे जर पाहिलं इथं ए स्क्वेअर राहिलं बघा 4चा एचा. ओके ठीक आहे आता हा जो 5 आहे ह्या दोघांचा बेस काय राहणार आहे एकच राहणार आहे. मग आता ह्या दोघांचा काय झाला 4 + 4 जर आपण कॉमन काढला आता इथं पहा इथं एक स्टेप कमी करतोय मी दोघांचा बेस एकच लिहितोय वरती ह्या दोघांची काय होईल ऍडिशन त्या दोघांमधनं 4 काय काढता येईल आपल्याला कॉमन काढता येईल. म्हणजे आतमध्ये कोण राहिला 1 प्लस ए स्क्वेअर बरोबर आहे अपॉन खाली काय ए स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर झाला इज इक्वल टू 4 अपॉन किती आहे 5. आता हा जो 4 आहे हा इकडे येऊन काय होणार आहे डिवाइड झाल्यामुळे दुसरी गोष्ट इथं जर पाहिलं तर वरती कोण राहिला 1 आणि खाली जर पाहिलं तर काय राहिला ए स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 1/5. का बरं असं झालं हा 4 इथे येऊन डिवाइड झाला म्हणजे 4 ला 4 काय झाला कॅन्सल झाला. दुसरी गोष्ट वरती जर पाहिलं तर 1 प्लस ए स्क्वेअर आणि खाली पण 1 प्लस ए स्क्वेअर इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे एक एक्स्ट्राचा आहे तो एक्स्ट्राचा आपण या ठिकाणी लिहिला बाय इक्वॅलिटीने ए स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू किती आलं 5 म्हणजे ए स्क्वेअर इज इक्वल टू किती आली
व्हॅल्यू, हा 1 तिकडे गेला म्हणजे किती आले 4, हा तिकडे जाऊन मायनस होणार आहे म्हणजे ए इज इक्वल टू काय आलं प्लस मायनस 2. पण ए ची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची आहे 2, बिकॉज त्यांनी काय सांगितलं ए ग्रेटर दॅन किती आहे 2 आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये त्यांनी पहिल्यांदा सांगितलं ए ग्रेटर दॅन काय 0 आहे आणि जर ए ग्रेटर दॅन 0 आहे तर तो आपल्याला काय करावं लागणार आहे -2 घेता येणार नाही. ए ची व्हॅल्यू काय घेतली आपण 2 घेतली. जर ए ची व्हॅल्यू जर आपण 2 घेतलेली आहे ओके, आपला मेन कॉम्प्लेक्स कोण आहे ओके. आता तुम्हाला जो ए मिळालाय तर तुम्हाला कुठे पुट करायचंय या व्हॅल्यू मध्ये काय करायचं पुट करायचं. जर मी इथं ए पुट केला तर इथे काय होणार आहे -2 अपॉन ए चा स्क्वेअर, ए किती आहे 2, 2 चा स्क्वेअर म्हणजे इथं किती आले बेस किती आला 5 प्लस इथं जर पाहिलं तर 2 इंटू 2 म्हणजे इथे किती होणार आहे, इथे जर पाहिलं ए ठेवलं म्हणजे इथे किती होणार आहे 4 आणि खाली काय होणार आहे परत 5. आणि याचा आपल्याला काय विचारलेलं आहे, हा झाला तुमचा मेन कॉम्प्लेक्स. याचा काय विचारलंय तुम्हाला कॉन्जुगेट. याचा जर मला कॉन्जुगेट विचारलंय तर फक्त मला काय करायचंय ह्या आयोटाचं काय करायचं साइन चेंज करायचंय म्हणजे या ठिकाणी फक्त काय होणार आहे -2 अपॉन 5 -4 अपॉन 5 आयोटा म्हणजे हे काय झालं त्याचं फायनल आन्सर झालं. आले लक्षात. सेम पॅटर्ननी आपल्याला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. नेक्स्ट पहा आता क्वेश्चन आता काय सांगितलं इथं पहा एक कॉम्प्लेक्स दिलाय, इथे एक कॉम्प्लेक्स दिलाय आर कॉन्जुगेट टू इच अदर. हे दोघं एकमेकाचे काय कॉन्जुगेट. जर हे दोघंही एकमेकाचे कॉन्जुगेट आहेत ओके देन द व्हॅल्यू ऑफ तर एक्स प्लस एक्स मायनस वाय एक्स प्लस वायची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ओके ठीक आहे. आता हे जर एकमेकाचे कॉन्जुगेट कोणताही कॉन्जुगेट म्हणजे एक लक्षात ठेवा झेड इज इक्वल टू ए प्लस आयोटा बी, त्याचा कॉन्जुगेट काय असतो ए मायनस आयोटा बी. याचा अर्थ जर हे दोघंही एकमेकाचे कॉन्जुगेट असतील तर याचा अर्थ काय होतो ए ची व्हॅल्यू पहा ए आणि बी काय असतो इक्वल असतो म्हणजे ए बी हे दोघांमध्ये काय असतात इक्वल असतं. जर ए बी इक्वल आहे पहा फक्त याच्यामध्ये फरक कशाचा आहे साईनचा आहे. जर साईनचा फरक आहे याचा अर्थ ए आणि बी काय सेम आहे म्हणजे याचा अर्थ हे जर दोघंही एकमेकाचे कॉन्जुगेट आहेत ओके, हा एक तुमचा कॉम्प्लेक्स आहे आणि हा एक तुमचा कॉम्प्लेक्स आहे Z2 ओके ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ याचा जो ए तो याच्या ए ला मॅच होणार आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला 3x प्लस 2 याची जी व्हॅल्यू आहे ती कोणाची आहे 6x प्लस 3 ची बरोबर आहे. आणि सेम पॅटर्ननी काय होणार इथं 2y सॉरी 5y मायनस 3 ही व्हॅल्यू कोणाला इक्वल होणार आहे 2y मायनस 4 ला इक्वल होणार. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर हा 3x आहे हा 6x आहे हा तिकडे पाठवला म्हणजे तिकडे काय येऊन काय झाला तो 3x कारण हा तिकडे जाऊन मायनस होणार. इकडे ऑलरेडी कोण आहे 2 आहे ओके आणि तिकडनं -3 आले म्हणजे इथं ऑलरेडी किती व्हॅल्यू झाली -1 आणि तिकडे कोण आहे 3x म्हणजे हा 3 ला जर इकडे पाठवलं तर -1/3 काय झाली x मला x ची व्हॅल्यू मिळाली. सेम पॅटर्ननी मी इकडे 5 आहे तिकडचा मी इकडे बोलून घेतला तो काय आला -2 आहे बरोबर आहे. तिकडे -4 आहे हा तिकडे जाऊन काय झाला +3 म्हणजे इथे जर पाहिलं तर काय होणार आहे इथं 5 आहे ना सॉरी हां इथं किती आले 3y इज इक्वल टू -1 म्हणजे y इज इक्वल टू किती आले -1/3. मला y ची पण व्हॅल्यू मिळाली आणि आता मला त्यांनी व्हॅल्यू शोधायला कोणाची सांगितलेली आहे मला व्हॅल्यू शोधायची कोणाची आहे तर x मायनस वाय. आता x मायनस वाय ओके x व्हॅल्यू किती आहे x मायनस वाय ची मी पहिल्यांदा व्हॅल्यू काढून घेतो न्यूमरेटर ओके x मायनस वाय x किती आहे -1/3 ओके x मायनस परत y काय मायनस त्यामुळे इथं काय होणार आहे +1/3. आता पहा हा कोण आहे तुमचा न्यूमरेटर आणि खाली काय x प्लस वाय. आता खाली काही जरी व्हॅल्यू आली तरी काय फरक पडणार आहे कारण हे एकमेकाला काय झालं कॅन्सल आणि जर हे कॅन्सल होतं तर वरती किती राहिलं 0 आणि खाली काही पण व्हॅल्यू आली तरी आन्सर काय येणार आहे 0 म्हणजे पर्याय क्रमांक बी. आलं लक्षात. म्हणजे सिंपल होतं दोन जर एकमेकाला म्हणजे दिलेले कॉम्प्लेक्स जर कॉन्जुगेट एकमेकाचे असतील तर ए आणि बी काय असतो इक्वल असतो हे लक्षात ठेवायचं. या कन्सेप्टवर हा काय क्वेश्चन डिपेंड होता ओके ठीक आहे. नेक्स्ट पहा आता क्वेश्चन काय दिलाय द व्हॅल्यू ऑफ अतिशय मोठा क्वेश्चन दिलेला आहे ओके इतका मोठा आहे का बस पहा इथं जर पाहिलं तर आयोटा किती आहे 248 246 244 240. आता इथे जर तुम्हाला माहिती आहे आयोटा रेस टू 4 ओके याची व्हॅल्यू किती आहे 1 या कशाचाही कन्सेप्टचा वापर करायचा नाही का. जर तुम्ही इथं पाहिलं तर आयोटा रेस टू किती आहे 48 इथं किती आहे 49 इथं 46 इथं 47 44 45 42 43 40 41 म्हणजे एक नाही खालचा मेंबर काय जास्त आहे. म्हणजे जर मी इथं काय केलं जर पहा हा वरती एक पार्ट दिलेला आहे आणि खालून जर मी आयोटाला काय काढलं कॉमन काढलं तर इथून जर मी आयोटाला बाहेर काढलं तर इथं आयोटा किती राहिले 248 म्हणजे 248 इथं किती राहिले आता 246 इथं किती राहिले 244 आणि इथं किती राहिले 240 कारण सगळ्यांमधून मी आयोटाला काय काढले कॉमन काढले म्हणजे वरती जो मेंबर आहे तोच कुठे आला मेंबर खाली आला. याचा अर्थ एक मेंबरला काय झाले कट झाले आणि हे जर कट झाले तर इथं राहिलं कोण 1/8 आहे. 1/8ची व्हॅल्यू किती आहे -8 जी की आपल्याला माहिती आहे. आलं लक्षात. म्हणजे सिंपल मध्ये एक 10 सेकंदात आपल्याला याचं उत्तर काय करता आलेलं आहे काढता आलेलं आहे ओके ठीक आहे. नेक्स्ट पहा आता क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे पहा एक ग्रेटर मला वाटतं आत्ता जस्ट आपण हाच क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे ज्याचं उत्तर होतं -2/5 -4/5 म्हणजे हा क्वेश्चन काय झालेला आहे त्या वर्षी रिपीट झालेला आहे लक्षात ठेवा ओके ठीक आहे. नेक्स्ट पहा त्यानंतर इथं काय दिलंय एक x इज इक्वल टू 5/1 -2 आयोटा आणि देन द व्हॅल्यू ऑफ याची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची फाइंड आउट करायची. ही जर x व्हॅल्यू तर तुम्ही पहिल्यांदा कोणाची व्हॅल्यू काढून घ्या x क्यूब नंतर कोण काढा x स्क्वेअर नंतर x आणि दॅट्स इट ओके. मग आता x पहिला
पहिली गोष्ट मला हा जो एक्स आहे हा मला कोणत्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचा आहे, ए प्लस आयोटा बी या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं. त्यामुळे मी याला कशाने मल्टिप्लाय केलं, 1 + 2 आयोटा, इथं काय केलं 1 + 2 आयोटा. त्यामुळे इथे काय आन्सर मला मिळालं 5. ब्रॅकेटमध्ये कोण येणार आहे 1 + 2 आयोटा आणि खाली जर पाहिलं तर a - b a + b माहिती आहे तुम्हाला 1चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर. ओके, म्हणजे इथे किती आले 5. ब्रॅकेटमध्ये किती आलं 1 + 2 आयोटा आणि बेसला किती आले 5. म्हणजे 5 ला 5 काय झालं कॅन्सल 1 + 2 आयोटा. ओके, ठीक आहे. म्हणजे आता मला कोणाची व्हॅल्यू मिळाली, एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता मला व्हॅल्यू कोणाची काढायची, एक्स स्क्वेअरची काढायची. जर मला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची असेल तर 1 + 2 आयोटा याचा मला काय करायचं आहे स्क्वेअर. स्क्वेअर करताना काय होणार आहे a स्क्वेअर म्हणजे 1 प्लस इथे काय होणार आहे +2. ओके, म्हणजे काय होणार आहे इथं 4 आयोटा. ओके, प्लस 2ab आणि प्लस b स्क्वेअर म्हणजे इथे काय किती होणार आहे 2चा स्क्वेअर किती आला 4 आणि आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे -1. त्यामुळे इथे कोण आला -4. लक्षात आलं, 2चा स्क्वेअर किती झाला 4. ओके, डन. मग आता इथे जर पाहिलं तर काय होणार आहे -3 प्लस 4 आयोटा ही कोणाची व्हॅल्यू आली एक्स स्क्वेअरची आली. आता मला एक्स क्यूबची जर व्हॅल्यू काढायची असेल तर या ठिकाणी काय होणार आहे -3 प्लस 4 आयोटा याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल परत 1 + 2 आयोटा. ओके, कारण ही कोणाची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअरची आणि ही कोणाची एक्सची. एक्स स्क्वेअर आणि एक्स म्हणजे एक्सचा काय झाला क्यूब झाला. ओके, ठीक आहे. मग आता इथं जर पाहिलं तर 1 नी मी मल्टिप्लाय करेल. 1 नी मल्टिप्लाय करताना काय येणार आहे -3. 1 नी प्लस किती आलं 4 आयोटा. आता 2 आयोटा, 2 आयोटाने याला केलं किती आले -6 आयोटा. मायनस किती आले 6 आयोटा आणि 2 नी याला केलं किती येणार आहे +8. 4 2 8 पण आयोटाचं काय होणार स्क्वेअर आणि स्क्वेअर परत याला काय करणार मायनस. ओके, म्हणजे इथे जर पाहिलं तर आता काय होणार आहे -3 आणि -8 म्हणजे किती होणार आहे -12. ओके, सॉरी -11 ना, -11 आणि इथे मायनस किती होणार आहे 2 आयोटा. ओके, ठीक आहे. म्हणजे आता ह्या ज्या व्हॅल्यू मिळाल्या ह्या कोणाच्या आहे एक्स क्यूबच्या. ओके, आता माझ्याकडे व्हॅल्यू कोणाची एक्स स्क्वेअरची पण आहे क्यूबची पण आहे. आता हे फक्त मला व्हॅल्यू काय करायचे अरेंज करायचे. या व्हॅल्यू जर मला अरेंज करायच्या असतील पहिल्यांदा काय लिहिणार मी एक्स क्यूबची व्हॅल्यू किती आहे. ओके, इथे ठीक आहे काय इथं एक्स क्यूब. ओके, प्लस कोण आहे एक्स स्क्वेअर प्लस सॉरी मायनस काय एक्स प्लस कोण आहे 22. ओके, याची व्हॅल्यू काढायची इक्वल एक्स क्यूबची व्हॅल्यू पहिल्यांदा पुट करणार आहे कोण आहे -11 -2 आयोटा. ओके, ठीक आहे. प्लस एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे आता एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर -3. मग इथे डायरेक्ट बरं मायनस केलं तरी चालणार आहे. ओके, ठीक आहे. -3 प्लस 4 आयोटा आणि मायनस आता एक्सची व्हॅल्यू किती आहे एक्सची व्हॅल्यू किती आहे पाहिजे इथे मिळाली 1 + 2 आयोटा पण मायनस असल्यामुळे याची साईन काय होणार आहे चेंज होणार आहे. ओके, -1 -2 आयोटा -1 -2 आयोटा. एक स्टेप मी या ठिकाणी कमी केली. काय केली कळलं, कारण इथं काय केलं याचं साईन चेंज केलं. कोणाची साईन चेंज नाही करून घेतली फक्त याची केली कारण तो मायनसला घेतलेला आणि मायनस किती येणार आहे +22 इज इक्वल टू. आता जर पाहिलं आपण इथं तर पहा -11 -3. ओके, आणि इथं किती येणार आहे -1 म्हणजे किती आले -14 आणि इथे किती आले -15. ठीक आहे, डन. आता इथे जर पाहिलं इथे किती आले -2 आयोटा प्लस 4 आयोटा आणि इथे 2 म्हणजे हे एकमेकाला काय झाले कट झाले का -2 आयोटा -2 आयोटा -4 आयोटा -4 आयोटा आणि +4 आयोटा कट झाले म्हणजे इथे कोण राहिले +22 आणि म्हणून आन्सर किती आलं 7. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे आपला 1. लक्षात, म्हणजे या पॅटर्ननी तुम्हाला एक्झाम्पल काय करायचं होतं सॉल्व्ह करायचं होतं. तुम्हाला एक्सची व्हॅल्यू दिली एक्स पासून तुम्ही a + b आयोटा फॉर्मॅटमध्ये केलं नंतर एक्स स्क्वेअरची काढली एक्स क्यूबची काढली आणि सगळ्या व्हॅल्यू फक्त अरेंज केल्या. अरेंज करताना एक्स मायनस असल्यामुळे एकचे साईन चेंज झाले अदरवाईज कोणाचे काही साईन चेंज झालेले नाहीत. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय पहा omega is not equal to 1 a cube root of unity and yes be the set of non-singular matrices. एक नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय आणि सिंग्युलर कधी म्हणतो आपण जेव्हा दिलेल्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू काय येते 0 येते तेव्हा त्याला आपण सिंग्युलर म्हणतो. हे नॉट सिंग्युलर आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू काय नाही 0 नाहीये. ओके, वेअर ABC इज अ ओमेगा क्यूब सॉरी स्क्वेअर देन द नंबर ऑफ डिस्टिंक्ट मॅट्रिसेस सेट येस. ओके, ठीक आहे. म्हणजे प्रश्न काय दिलाय इथे एक मॅट्रिक्स दिले आणि हे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. आता तुम्ही हा जो ए आहे बी आहे आणि सी आहे या ABCच्या जागी तुम्ही कोण लिहू शकता ओमेगा आणि ओमेगाचा स्क्वेअर ह्या व्हॅल्यू पुट करू शकता. तर असे तुम्ही किती मॅट्रिक्स या ठिकाणी राईट करू शकता पॉसिबिलिटी काय 2 4 6 8 आलं लक्षात. मग जर आता मला काय ठरवायचंय का ह्या मॅट्रिक्स हे जर नॉन सिंग्युलर आहे तर इथं ABCच्या नक्की व्हॅल्यू काय आहेत. ओके, ठीक आहे. मग मला जी इन्फॉर्मेशन दिली त्या इन्फॉर्मेशनवर मी सॉल्व्ह करायला सुरुवात करतो. इथं कोण आहे 1 नंतर कोण आहे A नंतर कोण आहे B नंतर कोण आहे ओमेगा नंतर कोण आहे 1 नंतर C इथं कोणाला ओमेगा स्क्वेअर ओमेगा आणि इथं काय 1 इज नॉट इक्वल टू काय 0. जर हे नॉन सिंग्युलर आहे त्यांनी सांगितलंय. ओके, ठीक आहे. आता हे जर नॉन सिंग्युलर आहे आपण याला सॉल्व्ह करायला सुरुवात करू. सॉल्व्ह करताना पहिल्यांदा ह्या रोचा वापर केला आपण 1 ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे
1 मायनस WC. ओके, झालं. मायनस कोण घेणार तुम्ही? ए. आता कोणाला घेणार आहे तुम्ही मल्टिप्लिकेशनला? ओमेगा इंटू 1. ओके, ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू काय घेणार आहे? सी. ओमेगा स्क्वेअर इंटू काय घेतला? सी. आता प्लस कोण घेणार तुम्ही? बी. ओके, बी ब्रॅकेटमध्ये काय घेणार आहे तुम्ही आता? ओमेगा. ओमेगा काय झाला? स्क्वेअर झाला. मायनस ओमेगा स्क्वेअर झाला. आलं लक्षात? इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही? नॉट इक्वल 0. काय केलं कळलं? पहिल्या रोचा वापर करून मॅट्रिक्स फक्त आपण डिटर्मिनंट काय केलं आपण त्याला सॉल्व्ह केलं. इज इक्वल टू आता इथं जर पाहिलं तर 1 म्हणजे इथे लिहायची गरज नाही आहे. ओके, ठीक आहे. 1 मायनस काय? WC म्हणजे ओमेगा सी मायनस ए. आता इथून पण तुम्ही पहा ओमेगाला काय काढू शकता? कॉमन काढू शकता. जर मी इथून ओमेगाला कॉमन काढलं ह्या ब्रॅकेटमधून तर आतमध्ये कोण राहिलाय? सॉरी 1 मायनस काय? ओमेगा सी. ओके, ठीक आहे. इथं जर पाहिलं तर झालं याची व्हॅल्यू टोटल काय झाली? 0 झाली. ह्या टोटलची व्हॅल्यू काय झाली? 0 झाली. कारण ओमेगा स्क्वेअर काय झाला? मायनस म्हणजे इथे व्हॅल्यू 0 त्यामुळे हे संपलं. इथं काय आलं? नॉट 0 आलं. ओके, लक्षात आलं? ठीक आहे. मग आता इथं जर पाहिलं तर सेम ब्रॅकेट पहा कोण इथं? 1 मायनस WC 1 मायनस WC म्हणजे इथे जर पाहिलं तर काय झालं आता? 1 मायनस ओमेगा सी दोघांमधनं काय काढला? कॉमन राहिला कोण? 1 मायनस ए ओमेगा इज नॉट इक्वल टू काय? 0. म्हणजे याचा अर्थ काय झाला? 1 मायनस ओमेगा सी ही नॉट 0 और काय? 1 मायनस ए ओमेगा नॉट इक्वल 0. दोघांना सेपरेट सेपरेट दिलं. जर दोघांना व्हॅल्यू आपण सेपरेट दिलेली आहे. ओके, ठीक आहे. तर इथं ओमेगाची व्हॅल्यू किती? पहा हा मायनस ओमेगा सी ला मी तिकडे नेलं. मग इकडे कोण राहिला? 1 आणि ही व्हॅल्यू काय होणार आहे? प्लस. आणि मी सी ला इकडे पाठवले, सॉरी ओमेगाला इकडे पाठवलं तर सी ची व्हॅल्यू किती आली? 1 बाय ओमेगा. पण काय? नॉट इक्वल. किती कळलं? ओके, म्हणजे याचा अर्थ काय झाला? कळलं का? हे याला काय केलं आपण? पलीकडे नेलं. पलीकडे नेल्यामुळे हे दोन्ही व्हॅल्यू काय झाल्या? प्लस झाल्या. आणि मी कोणाला पाठवून दिलं? ओमेगाला इकडे पाठवून दिलं. त्यामुळे सी नॉट इक्वल ओमेगा आलं. आणि इथं जर पाहिलं तर सेम पॅटर्ननी मला ए ची व्हॅल्यू काढायची आहे. ए नॉट इक्वल याला मी पलीकडे नेलं आणि ओमेगाला इकडे पाठवून दिलं. तर ओके, म्हणजे ए आणि बी ची व्हॅल्यू काय? 1 बाय ओमेगा घ्यायच्या नाही. जर 1 बाय ओमेगा घ्यायचं नाहीये तर ऑब्विसली ओमेगा स्क्वेअर सुद्धा घ्यायचं नाही. कसं का? कारण ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. आणि ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा इज इक्वल टू काय? 1. म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय? 1 बाय ओमेगा. जर ओमेगा म्हणजे याचा अर्थ 1 बाय ओमेगा याचाच अर्थ काय होतो? ओमेगा काय होतो? स्क्वेअर होतो. जर ए ची आणि सी ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू काय घ्यायची नाहीये? ओमेगा स्क्वेअर घ्यायची नाहीये. कारण याचाच अर्थ काय होतो? ए नॉट इक्वल काय? ओमेगा स्क्वेअर. ओके, आणि तसंच सी सुद्धा काय? नॉट इक्वल ओमेगा स्क्वेअर. म्हणजे एच्या पॉसिबल व्हॅल्यू किती झाली आता? एच्या पॉसिबल व्हॅल्यू एकच आली. त्यानंतर सी ची पॉसिबल व्हॅल्यू पण किती आली? एकच आली. म्हणजे आता व्हॅल्यू पॉसिबल व्हॅल्यू कोणाकडे राहिल्या? दोन फक्त बी कडे राहिल्या. म्हणजे एकदा बी तुम्ही हे मॅट्रिक्स बनवताना एकदा बी काय लिहू शकता तुम्ही? ओमेगा. आणि हेच मॅट्रिक्स परत बनवा आणि त्याच्यात काय लिहा? ओमेगा स्क्वेअर. म्हणजे असे किती मॅट्रिक्स बनवले आता तुम्ही? 2. म्हणजे पर्याय क्रमांक काय? 2. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा काय करायचा होता? क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. म्हणजे इथे तुम्हाला नॉन सिंग्युलर ही कन्सेप्ट माहिती पाहिजे होती का डिटर्मिनंटमध्ये नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणतात? आले लक्षात? म्हणजे त्याचा वापर या ठिकाणी झाला. दुसरी गोष्ट अजून काय तुम्हाला माहिती पाहिजे होती का? ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय? 1. म्हणजे याचा अर्थ ओमेगा स्क्वेअर आणि 1 बाय ओमेगा याची व्हॅल्यू काय? इक्वल आहे. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता? या ठिकाणी सॉल्व्ह करायचा होता. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय पहा या ठिकाणी एक कॉम्प्लेक्स दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे, त्याचं क्यूब रूट हे तुम्हाला दिलेलं आहे. हे रिअल नंबर आहे, आयोटा आहे. देन द व्हॅल्यू 1/p प्लस 1/y याची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची? शोधायची. ठीक आहे, मग आता एक कॉम्प्लेक्स दिलाय आणि त्याचं क्यूब रूट पण दिलंय. ओके, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ 1/3 इज इक्वल टू काय दिलंय? 3 प्लस आयोटा क्यूब. याचं क्यूब रूट दिलंय. याचा अर्थ हा नंबर कोण आहे? हा जो नंबर आहे हा नंबर कोण आहे? एक्स प्लस आयोटा वाय. ओके, याचं काय सांगितलंय तुम्हाला? क्यूब रूट इज इक्वल टू कोण आहे? पी प्लस आयोटा क्यूब. याचाच अर्थ जर मी याचं क्यूब केला तर इथं शिल्लक कोण राहिला? एक्स प्लस आयोटा. 1/3 निघून गेला. आणि इथे जर पाहिलं तर काय होणार आहे? पी प्लस आयोटा ब्रॅकेटचा काय होणार आहे? क्यूब होणार आहे. जेव्हा मी क्यूब करतो तेव्हा याचं क्यूब रूट निघून जातं. हे माहिती आहे तुम्हाला का? क्यूब रूट मध्ये जर ए असेल त्याचं क्यूब करतो तेव्हा फक्त कोण राहतो? ए राहतो. तसं याचं क्यूब केल्यामुळे फक्त ए राहिला. इथे मात्र काय होणार आहे? क्यूब होणार आहे. मग आता मला काय करता येणार आहे? इथं कोण आहे? एक्स प्लस आयोटा वाय. याला कम्पेअर करण्यासाठी याचं मला काय करावं लागेल? एक्सपान्शन. कोणाचं एक्सपान्शन येते? ए प्लस बी ब्रॅकेटचं काय? क्यूब. आता ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूबचं एक्सपान्शन काय? ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3a बी चा स्क्वेअर प्लस बी क्यूब. हे त्याचं एक्सपान्शन आहे. ओके, आता इथे जर पाहिलं तर काय होईल? p चा क्यूब प्लस 3a म्हणजे कोण आहे? p आणि b म्हणजे कोण आहे? ओके, आणि इथं काय? p चा स्क्वेअर आहे प्लस 3a म्हणजे कोण आहे? p आणि b म्हणजे कोण आहे?
क्यू आयोटा याचं काय होणार आहे स्क्वेअर प्लस काय होणार आहे क्यू आयोटा ब्रॅकेटचा काय होणार आहे क्यूब. आता इथे जर पाहिलं तर पी क्यूब प्लस इथे जर पाहिलं तर पीचा काय होणार आहे स्क्वेअर म्हणजे 3p स्क्वेअर क्यू आयोटा. इथे जर पाहिलं तर क्यूचा आणि आयोटाचा पण आता इथं आयोटा पा इथं क्यूचा काय होणार आहे क्यूब होणार म्हणजे इथं काय होणार आहे सॉरी स्क्वेअर 3p क्यूचा स्क्वेअर पण आयोटाचा पण स्क्वेअर होणार आयोटा स्क्वेअर -1 त्यामुळे इथं सिम्बॉल कोणता आला मायनस. ओके आणि इथं काय होणार आहे प्लस. आता इथं जर पाहिलं तर क्यूचा काय होणार आहे क्यूब होणार आहे पण आयोटाचं पण काय होणार क्यूब. आयोटा क्यूबची व्हॅल्यू किती आहे मायनस आयोटा म्हणजे आता ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे. आयोटा स्क्वेअर इज इक्वल टू काय -1 आयोटा क्यूब इज इक्वल टू काय मायनस आयोटा आणि आयोटा रेस टू 4 इज इक्वल टू कोण आहे 1. ओके या तुम्हाला व्हॅल्यू माहित पाहिजे. ओके त्यामुळे आपण आलो इथपर्यंत. मग आता इथं काय होणार आहे रिअल नंबर एकत्र करू सगळे बरोबर. इथं कोण राहिलं आयोटा इथं कोण राहिला आयोटा मायनस आयोटानी याला फक्त काय केलं. ओके ठीक आहे मग आता आपले आयोटावाले कंबाईन करू आणि हे नंबर कंबाईन करू. इथं जर पाहिलं तर पीचा कोण आहे क्यूब -3p क्यूब ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर सॉरी ब्रॅकेटचा स्क्वेअर नाही इथं कोणाचं आहे क्यूचा स्क्वेअर आहे. ओके त्यानंतर इथं जर पाहिलं तर प्लस 3p स्क्वेअर क्यूब मायनस क्यूचा क्यूब. ओके आणि इथे ब्रॅकेटच्या बाहेर कोणाला काढलं आयोटाला काढलं. आलं लक्षात. आता हा जो पार्ट आहे इक्वल कोणाला आहे एक्स प्लस आयोटा वायला. त्यामुळे मला व्हॅल्यू मिळणार आहे कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे एक्सची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू काय मिळाली मला सांगा एक्स इज इक्वल टू पी क्यूब मायनस 3p क्यूचं स्क्वेअर. ओके म्हणजे इथून मी काय काढलं एक्स पीला काय काढलं कॉमन काढलं आतमध्ये कोण राहिला पी स्क्वेअर मायनस 3 क्यूचा स्क्वेअर म्हणजे पी इकडे डिवाइडला आला एक्स अपॉन पी इज इक्वल टू कोण राहिलं पी स्क्वेअर मायनस 3 क्यू. ओके ठीक आहे. त्याच पद्धतीने मला व्हॅल्यू कोणाची मिळाली वायची. काय मिळेल मला व्हॅल्यू वायची हे माहिती कळलंय बाजूला करतोय. वायची व्हॅल्यू काय वाय इज इक्वल टू 3p क्यूब. ओके पीचं इथं काय स्क्वेअर आहे मायनस कोण आहे क्यूब. ओके इथं कॉमन कोणाला काढणार आहे मी क्यूला आतमध्ये कोण राहिलं 3pचा स्क्वेअर सॉरी क्यू नाही आता एकच आहे इथं काय राहिला क्यूचा स्क्वेअर राहिला म्हणजे वाय अपॉन क्यू इज इक्वल टू कोणाला 3pचा स्क्वेअर मायनस क्यू. ओके क्यूचा स्क्वेअर डन नक्की डन. ओके ठीक आहे म्हणजे आता फक्त ह्या व्हॅल्यू मला काय करायचं त्यांनी जर पाहिलं पा एक्स अपॉन पी वाय अपॉन क्यू यांची काय करा ॲडिशन करा. जर मला त्यांची ॲडिशन करायची असेल तर काय ॲडिशन करणार आहे आता मी एक्स प्लस पी आणि वाय एक्स अपॉन पी आणि वाय अपॉन क्यू ह्या दोनची ॲडिशन एक्स अपॉन पी प्लस वाय अपॉन क्यू ह्या दोनची ॲडिशन काय होईल बरं इक्वलचं मी या पद्धतीने लिहितो इकडं काय येईल पा कोण आहे तिथं पी स्क्वेअर मायनस 3 पीचा स्क्वेअर मायनस 3 क्यूचा स्क्वेअर बरोबर आहे प्लस काय येणार आहे 3pचा स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी काय झालं पी स्क्वेअर आणि 3p स्क्वेअर म्हणजे किती 4p स्क्वेअर मायनस 3q स्क्वेअर मायनस म्हणजे मायनस किती क्यूचा स्क्वेअर म्हणजे किती आले 4ला जर मी कॉमन काढलं तर आतमध्ये कोण राहिलं पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर आणि हे आन्सर माझ्याकडे कुठे आहे ऑप्शन क्रमांक 2. ओके पर्याय आलं लक्षात. तर या पॅटर्ननी मला काय करायचं होतं हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे पहा आता क्वेश्चन नंबर 8 काय सांगितलंय आर्ग्युमेंट या नंबरचं काय काढायचं आर्ग्युमेंट काढायचं. जर मला याचं आर्ग्युमेंट काढायचं असेल कोणत्याही कॉम्प्लेक्सचं जर मला आर्ग्युमेंट काढायचं असेल तर आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला काय आहे अर्ग झेड याचाच अर्थ काय होतो थिटा याचाच अर्थ काय होतो टॅन इनवर्स बी अपॉन ए. म्हणजे आता मला हा काय माहित पाहिजे फक्त कॉम्प्लेक्स. मग याला जर मला कॉम्प्लेक्स करायचा आहे तर लक्षात घ्या 1 प्लस अंडर रूट किती आहे 3 आयोटा अपॉन इथं जर पाहिलं तर अंडर रूट 3 प्लस काय आयोटा. ओके याचा अर्थ काय होणार आहे पा याला मल्टिप्लाय करायचे कशाने मल्टिप्लाय करणार आहे मी आता अंडर रूट 3 प्लस आयोटाचा काय झाला आता इथं मायनस आयोटा. ओके अंडर रूट 3 मायनस आयोटा अंडर रूट 3 मायनस आयोटा. ओके ठीक आहे मग आता त्यामुळे इथं खाली तर काय होणार आहे हे तर कळलंय तुम्हाला अंडर रूट 3चा काय होणार आहे स्क्वेअर प्लस 1चा काय होणार आहे स्क्वेअर. ओके ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर वरती जर पाहिलं तर 1 नी मल्टिप्लाय केलं अंडर रूट किती आले 3 मायनस किती आले आयोटा यांनी याला केलं रूट 3 म्हणजे किती आले प्लस 3 आयोटा. ओके आणि यांनी याला केलं मायनस अंडर रूट 3 का कारण रूट 3 नी 1 ला केलं रूट 3 आला आयोटा स्क्वेअर काय झाला सॉरी इथं काय होणार आहे प्लस होणार आहे का प्लस इंटू मायनस आणि आयोटा स्क्वेअर त्याला परत प्लस करणार म्हणजे ऑलरेडी पहिल्यांदा आधीच्या सिम्बॉलनी मल्टिप्लिकेशन करायचं हे लक्षात ठेवायचं प्लस इंटू मायनस आलं पण आयोटा स्क्वेअर त्याला प्लस करणार आहे. आलं लक्षात ठीक आहे. म्हणजे आता इथं जर नीट बारकाईने पाहिलं तुम्ही तर काय होणार आहे अंडर रूट 3 म्हणजे किती आले 2 अंडर रूट 3 आणि इथं जर पाहिलं तर प्लस किती येणार आहे 2 आयोटा आणि खाली जर पाहिलं तर रूट 3चा स्क्वेअर किती आहे 3 प्लस 1 म्हणजे किती आले 4. ओके खाली किती आले 4. आता दोघांमधनं कॉमन कोण निघेल 2 कॉमन निघेल 2 जर मी कॉमन काढला तर आतमध्ये काय राहिलं 2 आतमध्ये काय रूट 3 प्लस 1 फक्त आयोटा
ओके, आणि खाली किती आहे 4. या 2ने याला डिवाइड केलं म्हणजे काय मिळालं मला √3/2 ओके प्लस 1/2 इंटू काय आयोटा. हा काय मिळाला मला कॉम्प्लेक्स मिळाला. आता मला फक्त काय करायचं tan b/a. आता tan इनवर्स बी म्हणजे कोण आहे 1/2 अपॉन √3/2 ओके, म्हणजे 2 ला 2 काय झाला कॅन्सल कारण बेस सेम आहे दोघांचा म्हणजे 1/√3. 1/√3 ही कोणत्या टॅनची व्हॅल्यू आहे 30 म्हणजे tan π/6 ओके, कारण ही कोणाची व्हॅल्यू आहे tan π/6 ची व्हॅल्यू किती आहे 1/√3 आणि म्हणून माझा जो थिटा आहे अर्ग आहे तो किती आहे π/6 ओके. या पॅटर्ननी मला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर जर पाहिलं तर काय हा दिलाय Z1 हा दिलाय Z2 आणि तुम्हाला सांगितले Z1 चा कॉन्जुगेट आणि Z2 चा कॉन्जुगेट हा a + b ला इक्वल आहे तर -7a + b ची व्हॅल्यू काढा ओके ठीक आहे. म्हणजे आता 2 + आयोटा ओके आणि खाली काय आहे 3 - 4 आयोटा. तर याचा कॉन्जुगेट आपल्याला इथं हे नंबर घ्यायचे नाहीत, आपल्याला काय घ्यायचे त्यांचे कॉन्जुगेट घेतल्यामुळे इथं काय होणार आहे 2 - आयोटा आणि खाली काय होणार आहे 3 + 4 आयोटा ओके. आता याला मल्टिप्लाय करायचे, कशाने मल्टिप्लाय करणार तुम्ही हा आपल्याला म्हणजे हे नाही घ्यायचं, आपल्याला काय घ्यायचे हे नंबर घ्यायचे ओके, कारण त्यांनी काय सांगितलं दोघांचे कॉन्जुगेट घ्या ओके. आता काय करायचंय तुम्हाला 3 - 4 आयोटा आणि 3 - 4 आयोटाने आपण काय केलं मल्टिप्लाय केलं. आता त्यामुळे काय झालं इज इक्वल टू ओके. इथे काय होणार आहे खाली बेस तर कळला तुम्हाला 3चा स्क्वेअर आणि इथं किती येणार आहे +4चा स्क्वेअर 2 3 जा 6 आले. इथे किती आले -8 आयोटा ओके. इथे जर पाहिलं तर मायनस किती येणार आहे -3 आयोटा ओके. आणि इथे किती होणार आहे मायनस मायनस प्लस, पण प्लस जरी झालं तरी 4 × 4 आयोटा स्क्वेअर याला काय करणार आहे मायनस मायनस प्लस जरी झालं तरी आयोटा स्क्वेअर याला काय करणार आहे पुन्हा मायनस करणार आहे म्हणजे इथे किती आले -4. म्हणजे आता जर पाहिलं इथं हे दोनचं काय होणार आहे 2 आयोटा. इथे किती येणार आहे मायनस मायनस किती येणार आहे इथं 11 ओके आयोटा सॉरी इथं फक्त किती येणार आहे 2 ना. इथे किती येणार आहे 2 - 11 आयोटा अपॉन खाली किती येणार आहे 25 ओके ठीक आहे. आता हा जो 25 तो दोघांना पण बेस आहे, कोणाला बेस आहे 2/25 मायनस 11/25 आयोटा. त्यामुळे a ची व्हॅल्यू कळली मला आणि किती आहे 2/25 आणि b ची व्हॅल्यू किती आहे -11/25. देअरफॉर -7/a ओके सॉरी 7a प्लस काय b याचाच अर्थ काय झाला -7 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 2/25 प्लस इथं b किती आहे म्हणजे इथं मायनस होणार आहे -11 बाय किती आहे 25 म्हणजे इथं किती होणार आहे -14 मायनस इथं काय झालं -25/25 उत्तर किती आलं -1 आलं लक्षात ठीक आहे. म्हणजे इथं आन्सर किती आहे -1 ओके ठीक आहे डन. नेक्स्ट 4 आयोटा रेस टू 40 5 आयोटा रेस टू 35 आयोटा रेस टू 17 + 2 आणि हा एक Z1 दिलाय. त्यानंतर सांगितलंय ह्या दोनची काय करा कॉम्प्लेक्सची ॲडिशन करा ओके आणि ह्या दोन कॉम्प्लेक्सची ॲडिशन करून त्याचा मोड काढा ओके ठीक आहे. मग आपण Z1 ला पहिल्यांदा तयार करू. Z1 ला तयार करताना तुम्हाला कन्सेप्ट कोणती माहिती पाहिजे आयोटाचा स्क्वेअर याची व्हॅल्यू किती असते -1. त्यानंतर आयोटा क्यूब याची व्हॅल्यू किती असते आयोटा. त्यानंतर आयोटा रेस टू 4 ओके याची व्हॅल्यू किती असते आयोटा रेस टू -4 याची व्हॅल्यू किती असते 1 ओके. आणि 4च्या मल्टिपलमध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा सगळ्यांची व्हॅल्यू काय होत असते 1 होत असते ओके ठीक आहे. मग आता इथं मी 4 हा 4चा मल्टिपल आहे म्हणजे इथे कोण राहणार आहे फक्त 1 शिल्लक राहिला ओके ठीक आहे. -5 ओके. इथं कोण आहे आयोटा रेस टू 35 असल्यामुळे 32 इथं 4ने डिवाइड केलं 35ला मी जर 4ने डिवाइड केलं तर 32 4 चौक 16 ओके 32 जातात आणि 3 आयोटा शिल्लक राहतात ओके. म्हणजे इथं काय लिहिणार आहे मी आयोटा क्यूब इथं लिहिणार आहे. त्यानंतर जर पाहिलं मी इथं +6 इथून जर मी 16ला बाहेर काढलं जो की 4चा मल्टिपल आहे तर एक आयोटा या ठिकाणी शिल्लक राहिला प्लस किती आहे 2 आहे ओके ठीक आहे. म्हणजे इथे किती आले 4 इथं आयोटा क्यूबची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला आता -1 म्हणजे इथे किती आले -+5 आले +5 आयोटा झालं आणि इथे किती आले +6 आयोटा प्लस किती आले 2 म्हणजे इथे किती आले 2 म्हणजे इथे आले 6 + 5 आणि 6 11 आयोटा ओके ठीक आहे. Z1 Z2 किती दिलेलं आहे मला -1 प्लस आयोटा. आता इथे जर मी दोनची ॲडिशन करायला गेलो Z1 + Z2 ओके ॲडिशन पहा काय होईल ह्या दोनची ॲडिशन 5 आणि ह्या दोनची ॲडिशन +12 आयोटा. आता ह्या दोनचा जर मला मोड काढायचा आहे तर मोड काय होणार आहे √a² + b² ओके ठीक आहे. मला कोणाचा यांचा मोड काढायचा आहे म्हणजे याचा मोड काढायचा आहे ओके. म्हणजे काय होणार आहे √5चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर 5चा स्क्वेअर किती आला 25 प्लस 12चा 144 म्हणजेच दोनची ॲडिशन 169 म्हणजेच 13 ओके
पर्याय क्रमांक 2. ओके, या पॅटर्नने आपला हा क्वेश्चन या ठिकाणी काय झालेला आहे, संपलेला आहे. ओके, तर या ठिकाणी 2023चे टोटल क्वेश्चन काय झालेले आहेत आपले, संपलेले आहेत. तर